कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहत परिसरातील काटेमळा इथल्या विहिरीत 13 वर्षाच्या पार्थ परीटच्या मृतदेहाचा शोध सुरू होता। 3 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि उदय निंबाळकर यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला। त्यानंतर परीट कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। राधानगरी इथले परीट कुटुंबीय मुक्तसैनिक वसाहत इथं स्थलांतरित झालेत। महेश परीट यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे। त्यांचा 13 वर्षाचा मुलगा पार्थ वालावलकर हायस्कूलमध्ये 9वीच्या वर्गात शिक्षण घेत होता। शुक्रवारी सायंकाळी तो 2 मित्रांसह काटेमाळ परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता। त्यानं पाण्यात उडी मारली आणि तो गटांगळ्या खाऊ लागला। मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला। त्याच्या एका मित्रानं पार्थला वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण पार्थ पाण्यात बुडाला। ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेची माहिती मित्रांनी पार्थच्या कुटुंबियांना दिली। त्यानंतर पालक आणि नातेवाईक धावत आले, तर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवलं। अग्निशमन दलाच्या 5 जवानांनी शुक्रवार सायंकाळपासूनच पार्थचा शोध घ्यायला सुरुवात केली। शुक्रवारी रात्री 8 वाजता ही शोध मोहीम थांबवावी लागली। आज सकाळी 8 वाजल्यापासून फायरमन विराज चौगले, अक्षय शिणगारे, चालक अनिल मगदूम आणि पाणबुड्या उदय निंबाळकर यांनी विहिरीत शोध मोहीम सुरू केली। अखेर सकाळी 11च्या सुमारास उदय निंबाळकर यांना पार्थचा मृतदेह सापडला। यावेळी पार्थच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला।